नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रतिमा आता घरी तर परत आलेली असते, पण तिची स्मृती आणि वाचा दोन्हीही परत आलेल्या नसतात. सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब तिची वाचा परत येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. तेव्हा इथे रविराज काका, अर्जुन, सायली, अश्विन आता चौघजण विचार करतात की आपण आता प्रतिमाची वाचा परत येण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली तुला काय वाटतं? तेव्हा इथे सायली म्हणत असते की आपण प्रतिमा आत्यांना भूतकाळातलं जर काही सांगायला गेलो तर त्यांच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो. त्यापेक्षा आपण त्यांना काही न सांगता ज्या वेळेला त्यांचा अपघात झाला होता ती सिच्युएशन जर आपण रिक्रिएट केली तर मला वाटतंय त्याचा खूप मोठा परिणाम होईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सिनियर तुला काय वाटतं? तेव्हा रविराज काका म्हणतात की सायली जे बोलते ते मला सुद्धा पटतंय. म्हणजे ज्या वेळेला आमच्या गाडीचा अपघात झाला होता त्यानंतरच प्रतिमाची ही अवस्था झालेली आहे. जर आपण तो सीन रिक्रिएट केला तर कदाचित प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत येऊ शकते. तर इथे प्रतिमाची वाचा परत येण्यासाठी जो सीन रिक्रिएट केलेला असतो त्याचा फायदा फक्त प्रतिमाला न होता अजून एका व्यक्तीला होतो आणि ती व्यक्ती असते सायली. कारण ज्या वेळेला हा अपघात झालेला असतो त्यावेळेला प्रतिमाबरोबर सायलीसुद्धा असते, म्हणजे लहानपणीची तन्वी. आणि तेव्हा तन्वीची सुद्धा स्मृती गेलेली आहे. तिलासुद्धा लहानपणी तिचा अपघात झाल्यानंतरचं काहीही आठवत नाही आहे. तिला आधीचे आपले आईवडीलसुद्धा आठवत नाही. याचा अर्थ तिची सुद्धा स्मृती ही गेलेलीच आहे. त्यामुळे इथे आपला अपघात कसा झाला हे तिला सुद्धा थोडं थोडं आठवत असतं आणि त्यामुळे तिला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असतो. पण ज्या वेळेला सीन रिक्रिएटची वेळ येते तेव्हा आता जो अपघात झालेला असतो तो सीन फक्त प्रतिमाला न आठवता सायलीला सुद्धा आठवतो आणि त्या अपघातामध्ये एक नाही तर दोन फायदे होतात. ते म्हणजे प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत येते, त्याचबरोबर इथे सायलीची सुद्धा मेमरी परत येते. तर आता ह्या रिक्रिएशनचा दोघींनाही कसा फायदा होतो आणि मग त्यांची स्मृती परत आल्यानंतर इथे नागराज आणि महिपती या दोघांचा कसा काय पर्दाफाश होतो हे सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता सायली प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेत असते, पण प्रतिमा कुणालाही ओळखत नसते. त्यामुळे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब नाराज असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आपली प्रतिमा आत्या परत तर आली आहे, पण तिने आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की आपण हळूहळू प्रतिमा आत्याला काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न करूया, काही असं रिक्रिएट करूया ज्याच्यामुळे आपल्या प्रतिमा आत्याची स्मृती आणि वाचा परत येऊ शकते. तेव्हा इथे आता सिनियर म्हणत असतात की तुम्ही जसं म्हणाल तसं आपण करूया, मला फक्त माझी प्रतिमा लवकरात लवकर बरी झालेली हवी आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा आपण एक काम करूया ना, आपण त्यावेळी तुमचा अपघात झाला होता म्हणजे मी सुद्धा तुमच्याबरोबर होते, आपला जेव्हा अपघात झाला होता ना तेव्हा जे जे काही घडलं होतं ना ते तुम्ही आईला सांगा. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की ठीक आहे, त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. तर इथे अर्जुनचा वाढदिवस झाल्यानंतर आपण तिघेही घरी जायला निघालो आणि घरी जात असताना मागून एक खूप मोठा टेम्पो आला आणि आपल्या गाडीला उडवलं. तेव्हा आपली गाडी आता दरीमध्ये कोसळली आणि त्यावेळेला आपण तिघेही गाडीतून कसे बसे बाहेर पडलो. त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो. मी शुद्धीवरती आल्यानंतर बाजूला बघितलं तर प्रतिमा माझ्या शेजारी होती, पण माझी मुलगी तन्वी, छोटी तन्वी माझ्या बाजूला नव्हती. तिला शोधण्यासाठी मी आजूबाजूला गेलो आणि ती मला कुठेही सापडलं नाही. ती दरीच्या पाठीमागे जे मंदिर होतं टेकडीच्या बाजूला, त्या मंदिराच्या इथे मला असं वाटलं की माझी तन्वी आहे. मी बघायला तिथे गेलो तर तन्वी मला दिसली नाही. त्यानंतर मी गाडीकडे धावलो प्रतिमाजवळ. तिथे आल्यानंतर मी बघितलं तर माझी प्रतिमासुद्धा तिथे नव्हती. याचा अर्थ ती सुद्धा मला शोधण्यासाठी तिथून कुठेतरी बाहेर पडली असावी. त्यानंतर आम्ही तिघेही एकमेकांपासून वेगळे झालो आणि आत्तापर्यंत एकमेकांना शोधत होतो आणि आता तिघेही एकत्र आहोत. तर आता हे सगळं आपण प्रतिमाला सांगूया का? तेव्हा इथे सायली म्हणते, मला असं वाटतं रविराज सर, हे सगळं जर प्रतिमा आत्याला आपण सांगण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो आणि तुम्हाला तर माहिती आहे भूतकाळातलं त्यांना जर काही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या खूपच जास्त हायपर होतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग काय करायचं सायली ते तरी सांग. तेव्हा सायली म्हणत असते की रविराज सर, आपण आता प्रतिमा आत्यांना काही न सांगता आपण ज्या वेळेला तुमचा अपघात झाला होता तो अपघात जर रिक्रिएट केला
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे वा, ही तर खूप छान आयडिया आहे. तेव्हा सायली म्हणते, काहीतरी सांगून त्यांना त्रास देण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर ते घडतंय आणि ते घडत असताना त्यांना जर काही जुन्या गोष्टी आठवल्या तर त्या फायद्याच्या ठरतील असं मला वाटतं. तेव्हा इथे रविराज काका जेव्हा आपल्या अपघाताबद्दल सांगत होते तेव्हा इथे सायलीचं डोकं खूपच जास्त जड होतं, कारण तिला ते सगळं ऐकून त्रास होत असतो. ती म्हणते की मला खूपच जास्त चक्कर आल्यासारखं वाटतंय. तेव्हा इथे ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर सुद्धा सायली आपल्या डोक्याला हातच लावते, कारण रविराज काका अपघात झाल्याची जी गोष्ट सगळ्यांना सांगतात ते सगळं आता सायलीला सुद्धा आठवत असतं. जणू काही ते आपल्याबरोबर घडले की काय. टेकडीजवळच्या मंदिराजवळ मी सुद्धा नंतर गेले होते, मधुभाऊ मला तिथे घेऊन गेले होते, हे सगळं आता सायलीला आठवतं. पण इथे आता रिक्रिएशनची वेळ आलेली असते. त्याआधी इथे सायली प्रतिमाकडे बघत असते. प्रतिमा झोपलेली असते, पण ती तोंडातल्या तोंडामध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तिची तगमग बघून सायली म्हणते की नक्कीच त्यावेळेला असं काहीतरी घडलं होतं जे आठवल्यानंतर प्रतिमा आत्यांना खूप मोठा धक्का बसतो, त्यांना त्रास होतो. तर इथे आता जेव्हा रिक्रिएशनची वेळ येते तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंजणं पुढे बसतात आणि इथे प्रतिमा मागे बसलेली असते. फक्त जागा चेंज केलेल्या असतात. त्यावेळेला रविराज काका आणि प्रतिमा हे दोघंजणं पुढे बसलेले असतात आणि तन्वी मागे असते. ह्या वेळेला फक्त जागा चेंज असतात. तर इथे आता अर्जुन गाडी चालवत असताना खूप मोठ्याने हॉर्नचा आवाज येत असतो. तर इथे अर्जुनने एक टेम्पोसुद्धा मॅनेज केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आमच्या गाडीच्या मागे मोठमोठ्याने तू हॉर्न वाजव, फक्त कुठलाही प्रकारचा अपघात नाही झाला पाहिजे, असं अर्जुनने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन आता सायली प्रतिमाला घेऊन जात असताना तो इकडून तिकडून गाडी नेत असतो. तेव्हा इथे आता प्रतिमासुद्धा आपल्या कानावरती हात घेते आणि सायलीसुद्धा, कारण इथे तो अपघात जेव्हा झाला होता फक्त प्रतिमा नव्हती तर तिथे सायलीसुद्धा होती. तेव्हा आता हे सगळं सायलीला सुद्धा नव्याने आठवत असतं. तेव्हा इथे गाडी जेव्हा पुढे जात असते तो मागून टेम्पो जोरात हॉर्न वाजवत असतो आणि त्यामुळे प्रतिमाला त्या गोष्टी आता जणू काही आठवायलाच लागतात आणि तिला खूप जास्त त्रास होतो. तिला असं वाटत असतं की गाडी आता टेकडीच्या खाली निघून गेलेली आहे, दरीमध्ये कोसळलेली आहे आणि ती जोरात आता ओरडते, तन्वी तन्वी, आणि इथे आता प्रतिमाची वाचा परत आलेली असते. तर इकडे सायलीला तिचा आवाज ऐकून आता छान सुद्धा वाटतं, पण इथे सायलीला सुद्धा असं वाटत असतं की आपली गाडी आता दरीमध्ये कोसळते आणि ती सुद्धा आपल्या कानावरती हात घेते. तेव्हा अर्जुनला कळत नसतं की सायली एवढी का घाबरते, पण सायली गाडीमध्ये बसायला घाबरते हे अर्जुनला माहिती असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली काय होतंय तुला, तू का कानावरती हात घेतेस, तुला भीती वाटते का, तू माझा हात पकड ना. तेव्हा सायली पुन्हा आपल्या कानावरती गच्च हात धरते आणि म्हणते गाडी हळू चालवा, मला भीती वाटते, गाडी हळू चालवा. तेव्हा इथे आता सायलीसुद्धा जोरात ओरडते आणि ती म्हणते की आई, आणि तेवढ्यातच प्रतिमा ओरडते की तन्वी. तर इथे दोघींना सुद्धा आता सोबतच भास व्हायला सुरुवात होते. भूतकाळामध्ये त्यांचा जो काही अपघात झालेला असतो त्यामुळे आता रिक्रिएशनच्या वेळेला तो अपघात दोघींच्याही समोर तसाच्या तसा उभा राहतो आणि दोघीही एकमेकींना आवाज देतात आणि आता दोघींनी एकमेकींना ओळखलेलं असतं की हीच माझी आई आहे आणि प्रतिमा म्हणते की हीच माझी मुलगी आहे. दोघीही एकमेकांना तन्वी आणि अशी आई हाक मारतात. तेव्हा इथे अर्जुनला कळतच नाही की सायली बरोबर नेमकं काय होतंय. तेव्हा इथे आता गाडी घरी आलेली असते. तेव्हा इथे सायली पूर्णपणे आता त्या अपघाताचा विचार करत असते. अर्जुन म्हणतो की काय झालं सायली. तेव्हा इथे सायलीची सुद्धा मेमरी परत आलेली असते. ती म्हणते सर, 21 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये मी सुद्धा होते, कारण ते चित्र तसंच्या तसं माझ्यासमोर उभं राहिलं. माझे आई वडील माझ्यासमोर दरीमध्ये कोसळले. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे प्रतिमाची आता स्मृती आणि वाचा दोन्हीही परत आलेले असतात आणि त्याचबरोबर नागराज आणि महिपतसुद्धा तिच्या नजरेसमोर आलेले असतात. तर इथे सायली त्यावेळेला लहान असते, पण सायलीची मेमरी परत आलेली असते. ती म्हणते की त्यावेळी जो अपघात झाला होता त्या अपघातात मी सुद्धा होते त्या गाडीमध्ये आणि मागून खूप मोठा टेम्पो आला आणि आपल्या गाडीला धडकला होता आणि ती गाडी दरीमध्ये गेली होती आणि तेव्हापासूनच मी गाड्यांना घाबरते, मी पुढे बसायला सुद्धा मागत नाही आणि तेव्हापासून मी गाडीमध्ये कधी बसलेही नव्हते. लग्न झाल्यानंतर मी अर्जुन सरांच्या गाडीमध्ये बसायला लागले, असं इथे सायली आता म्हणते. तेव्हा इथे अर्जुनला कळलेलं असतं की सायलीच तन्वी आहे आणि तन्वीचा सुद्धा असाच अपघात झाला होता असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे तीच सिनियरची आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे हे आता कन्फर्म झालेलं असतं.
तर आता येणाऱ्या भागामध्ये आता दोघींनाही आपला भूतकाळ आठवलेला असतो, त्यामुळे प्रतिमा आणि सायली दोघीजणी आता त्यांचे खरे मारेकरी कोण होते हे प्रतिमाने बघितलेले असतात. आता वाचा आल्यामुळे लवकरच प्रतिमा महिपत आणि इथे नागराज या दोघांची नावं अर्जुन आणि रविराज किल्लेदार यांना सांगणार असते आणि त्यामुळे त्या दोघांना लवकरच शिक्षा होणार असते.